श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपण दररोज नित्यनेमाने स्वामींचं नामस्मरण करतो, पण बऱ्याच स्वामी भक्तांना प्रश्न पडतो की मी तर दररोज स्वामींचे नामस्मरण करतो, पण नामस्मरण करूनही माझ्या जीवनामध्ये संकट आहेत, ती संकटे कमी का होत नाहीत, माझी सेवा कुठे कमी पडते, असे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा त्याची पहिला परिणाम आपल्या संकटावर कधीच होत नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर होत असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन अस्वस्थ असते, अशांतता असते, तर ते हळूहळू कमी होते आणि त्याचाच परिणाम म्हणजेच आपल्या मनावर होत असतो. आपण जे काही नामस्मरण केलेलं आहे, नामस्मरण केल्याने मन शांत होते, समाधान होते, एकाग्रता वाढायला लागते. असं नाही आहे की तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात केली आणि तुमच्या जीवनातले सर्व संकटे दूर झाली म्हणजेच तुमच्या जीवनात कधीच कोणतंच संकट येणार नाही, असं अजिबात नाही. आपल्या जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाला संकट आहेत आणि संकटांना समोर जाण्याची ताकद मात्र आपल्याला नामस्मरणामध्ये मिळत राहते. स्वामींचं नामस्मरण केल्याने स्वामी भक्ती म्हणजे फक्त देवाकडे मागणं नाही, तर हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रक्रिया आहे. हळूहळू माणूस अहंकार सोडायला शिकतो, अपेक्षा कमी करायला शिकतो आणि जे आहे त्यात समाधान शोधायला लागतो. हा बदल एका दिवसात होत नाही, पण जो भक्त श्रद्धेने चालत राहतो त्याच्या आयुष्यात स्वामींचे कार्य नकळत सुरू होते. म्हणून भक्ती करताना सतत मला काय मिळालं हे मोजत बसू नका, कारण काही गोष्टी दिसत नसतात पण आतून घडत असतात. आणि ज्या दिवशी मन संकटातून शांत राहायला शिकतं ना, त्या दिवशी समजावं की स्वामींचं भक्तीचं बी आत खोलवर रुजलेलं आहे. स्वामींचं नामस्मरण करत असताना प्रत्येक वेळेस फळाची अपेक्षा कधीच करू नका. हळूहळू तुम्हाला योग्य वेळ आली की त्याचं फळ नक्की मिळेल. नामस्मरण करताना वेळेचं बंधन अजिबात नाही. तुम्ही उठता बसता कधीही, सकाळी संध्याकाळी जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकतात. तर संकट दूर होण्यासाठी काय करावे? संकट दूर होण्यासाठी आपलं कर्म चांगलं करत राहावे, स्वामींची सेवा करावी, नामस्मरण करावे. संकट आपोआप दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चूक कुठे होते? नामस्मरण करताय पण तुम्ही फळाची अपेक्षा जास्त करताय. स्वामींचं नामस्मरण करताना श्रद्धा, विश्वास आणि संयम नक्की ठेवावा. नक्कीच तुम्हाला योग्य वेळ आली की स्वामी आपोआप त्या नामस्मरणाचं सुद्धा फळ स्वामी नक्कीच देतील. डोळ्यासमोर अथांग समुद्राचे चित्र आणा. समुद्रामध्ये वादळ आलं की वरच्या बाजूला खूप मोठ्या लाटाचे थैमान असते, पण समुद्राच्या तळाशी मात्र प्रचंड शांतता देखील असते. नामस्मरण हे तुमच्या आयुष्यातले वादळ थांबवणारं नाही, तर ते तुम्हाला समुद्राचा तळ बनवेल, जिथे बाहेर कितीही वादळ असले तरी आतली शांतता कधीच भंग पावत नाही. स्वामींचे ते शब्द कायम लक्षात ठेवा. अशक्यही शक्य करतील स्वामी, फक्त विश्वास डगमगू देऊ नका. सर्व गोष्टी तुम्हाला वेळ आले की नक्कीच मिळतील. फक्त जी काही सेवा करताय, नामस्मरण करताय, त्या गोष्टीवर श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा आणि संयम देखील. संयम हा सेवेमध्ये फार महत्त्वाचा आहे. आज एक गोष्ट केली, नामस्मरण केलं किंवा पोथीचं पारायण केलं, ग्रंथ वाचले, तर त्याचं फळ लगेच तुम्हाला मिळेल असं नाही. तर त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे, विश्वास महत्त्वाचा आहे आणि योग्य वेळ आली की नक्कीच त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळून जाईल. या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.